भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयानं प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. ठाणे लोकसभा क्षेत्र आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील पथविक्रेत्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी क्लस्टर आधारित विशेष रणनीती आखणं, बोगस लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू पथविक्रेत्यांवर अन्याय होऊ नये यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्ली इथे आज व्यक्त केली. कोविड-19 महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं या उद्देशानं 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू केली आहे. पीएम स्वनिधी योजनेचा प्रभावी प्रसार आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शहर आणि नगर विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मनगुंठा श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली इथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान समिती सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आपल्या भारत देशातील लाखो कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्या छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे. कोविड-19 सारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक सशक्त चळवळ ठरली आहे, अशी भावना बैठकीच्या प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रारंभी ₹10,000 पर्यंतचे विनातारण कर्ज देण्यात येतं. वेळेवर कर्जफेड केल्यास पुढील टप्प्यात ₹20,000 आणि ₹50,000 पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ₹50,000 तिसऱ्या टप्प्यानंतर कर्ज मर्यादा वाढवण्याची आवश्यकता खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत व्यक्त केली.